ऑलराईट मंडळी, सो आज मी पाहिलाय आतली बातमी फुटली हा मराठी सिनेमा आणि कसा वाटलाय मला तो सिनेमा जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पटापट. सगळ्यात पहिली गोष्ट आता कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर सिद्धार्थ जाधव, त्याच्यानंतर रोहिणी हट्टंगडी ताई, त्याच्यानंतर मोहन आगाशे सर, त्याच्यानंतर त्रिशा एक बाल कलाकार आहे याच्यामध्ये. त्रिशा ठोसर जिला आपण नाळ 2 मध्ये पाहिलं होतं. कमालीची अभिनेत्री आहे. खूप सुंदर काम केलंय तिने ॲक्चुअली या चित्रपटामध्ये. तिच्या वाटेला जेवढाही रोल आला फार छोटा रोल होता. पण आय फील की संपूर्ण चित्रपटामध्ये ती आपल्या ध्यानात राहते. फार गोंडस आहे ती, फार क्यूट आहे आणि तिचा तो निरागसपणा जो आहे तो तिच्या चेहऱ्यावरती ॲक्चुअली आपल्याला दिसतो आणि तिच्याशी आपण लगेचच जुळतो. फार सुंदर असं एक कनेक्शन बनतं. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत विशाल जोशी आणि जयनेश इजारदार. काही ठिकाणी जेन्युइनली सांगते दिग्दर्शन मला आवडलंय. आता नक्की सगळ्यात आधी पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल चर्चा करूया, ज्या गोष्टी मला खूप खूप आवडल्या त्यांच्याबद्दल. सगळ्यात पहिली गोष्ट, चित्रपटाची सुरुवात फार सुमधुर अशा गाण्याने होते. चंद्राची गोष्ट हे जे गाणं आहे, मी खरंच सांगते, मी खूप मोठी म्युझिक लव्हर आहे आणि मला सतत गाणी लागतात. म्हणजे मी कुठेही जायचं असतं तर मला सॉन्ग्स शिवाय पर्याय नसतो. तर अशा वेळेला मी ना माझ्या काही पर्सनल फेव्हरेट्स काही गाण्यांची यादी बनवत असते. ती प्लेलिस्टमध्ये आता हे एक गाणं ॲड झालंय चंद्राची गोष्ट, जे मी जेन्युइनली रिपीट लूपवरती ऐकू शकते. इतकं गोड ते गाणं आहे आणि ज्या पद्धतीने ते शूट पण केले ते सुद्धा तितकंच कन्व्हिन्सिंग आपल्याला वाटतं. सुरुवातच चित्रपटाची ॲक्चुअली आपल्या एक्स्पेक्टेशनचा बार थोडासा खूप वर नेते. पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट आहे फर्स्ट हाल्फ, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी कॅरेक्टरला एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि एक स्टोरी लाईन आपल्याला मल्टिपल वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा प्लस पॉइंट आहे क्लायमॅक्सला ना काहीतरी घडतं आणि ती घडल्यानंतर नक्की असं काय होतं, की कुणाच्या तरी डोळ्याचा फार क्लोजअप असा एक शॉट आहे आणि तिथे नक्की कसला मोठा धक्का बसतो. तर हे कोणाला धक्का बसतो, कोणामुळे बसतो, हे सगळं काही तुम्हाला चित्रपटामध्ये पाहता येणार आहे. पण तो एक पर्टिक्युलर सीन खूप मोठं मेटाफर आहे एक गोष्ट सांगण्यासाठी, की ज्या गोष्टीचा पाढा आयुष्यभर कोणीतरी रचत आलेलं असतं, ती गोष्ट ज्यावेळेला घडते, तेव्हा नक्की कुठल्या पद्धतीचा एक हादरा बसतो, माणूस आतून हादरून जातो. तर ते फार सुंदररित्या दिग्दर्शक टिपण्यामध्ये यशस्वी झालाय. मला तो एक पर्टिक्युलर सीन भयंकर आवडला. पुढचा आणि शेवटचा प्लस पॉइंट, हा चित्रपट फक्त 2 तासांचा आहे आणि थँकफुली हा चित्रपट फक्त 2 तासांचा आहे. आता गोष्ट आहे निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स बद्दल चर्चा करायची, तांत्रिकदृष्ट्या आणि इतर बाबतींमध्ये काय-काय गोष्टी नाही आवडल्या त्या मांडण्याची. सगळ्यात पहिली गोष्ट, स्क्रीन प्ले प्रचंड प्रेडिक्टेबल आहे. पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, हे तुम्हाला कळत जातं. कारण बऱ्यापैकी सिद्धार्थ जाधवचं जे कॅरेक्टर आहे आणि त्याची जी बॅक स्टोरी आधीच एस्टॅब्लिश केली जाते. त्यामुळे पुढे नक्की काय होतं हे सगळं काही तुम्ही ऑलरेडी गेस करून मोकळे होता. आणि ट्रेलरमधनंच आपल्याला एक कल्पना आली होती, की ॲक्टिव्ह युथनेशिया या एका टॉपिकवरती हा चित्रपट बनलेला आहे. त्याच्यामुळे रोहिणी हट्टंगडी ताई आणि मोहन आगाशे सर, तर या दोघांचं नक्की हे काय चाललंय, हे पाऊल ते का उचलतायत आणि का एकमेकांना मारायच्या सुपाऱ्या देतायत, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी ट्रेलरमध्ये मोकळ्या झाल्या होत्या आणि त्याच्याचमुळे चित्रपट भयंकर तुम्हाला प्रेडिक्टेबल जाणवेल. पुढे काय होणार आहे 10-12 मिनिटानंतर हे तुम्हाला आधीच कळून जातं. हा चित्रपट ॲक्चुअली कॉमेडी करण्याच्या नादामध्ये जो जो खूप डेस्परेट अटेम्प्ट वाटतो, की कॉमेडी करायचीच आहे बाबा, काही झालं तरी हसवायचंच आहे लोकांना. तर त्या डेस्परेसीमुळे काय होतं, चित्रपट आपल्या मूळ विषयापासून फार लांब जातो. त्याचा गाभा जो आहे तो आपल्याला मिसिंग वाटू लागतो जसं चित्रपट पुढे-पुढे जातोय. चित्रपटाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे? ॲक्टिव्ह युथनेशिया. करेक्ट. आता इच्छा मरण ज्याला आपण म्हणतो ते आपल्या देशामध्ये बॅन आहे. त्याची परमिशन नाहीये. पॅसिव्हची आहे पण ॲक्टिव्हची नाहीये. तर त्यामुळे ती गोष्ट नसल्यामुळे मग स्वेच्छेने जर मला हे पाऊल उचलायचं असेल, तर मग काय-काय अडचणी आहेत लीगली. त्या अडचणी असल्यामुळे मग का हे दोघे जण हे पाऊल उचलतायत? हे तर आपल्या सगळ्यांच्या डोक्यात प्रश्न निर्माण झालेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधू लागतो. पण अनफॉर्च्युनेटली या प्रश्नांची उत्तरच आपल्याला मिळत नाही. लिटरली एका वाक्यामध्ये मोहन आगाशे सर हे रोहिणी हट्टंगडी मॅम यांना एका वाक्यामध्ये असं सांगतात, की मूल-बाळ न होऊ देण्याचा निर्णय आपण जो घेतला त्याच्यानंतर आता आपण हा निर्णय घेतोय. पण का बरं? म्हणजे काहीच लेयर्सच एस्टॅब्लिश केलेले नाहीये. काही रिझन्स दिलेले नाहीये. प्रॉपर काही फ्लॅशबॅकमध्ये जाऊन काही गोष्टी त्यांनी एक्सप्लेन केलेल्या नाहीये. त्यांची सायकॉलॉजी मांडली नाही. कारण इतका मोठा निर्णय जर एखादं जोडपं घेतं, तर त्यांची सायकॉलॉजिकली काय त्यांच्या गोष्टी चालू आहेत डोक्यात वादळ, तेच वादळ मांडणं गरजेचं होतं. कारण तो चित्रपटाचा मुख्य विषय आहे. चित्रपट हा सिद्धार्थ जाधवचा नाहीये. चित्रपट हा इतर कोणाचाच नाही. चित्रपट ह्या 2 व्यक्तींचा आहे. मोहन आगाशे सर आणि रोहिणी हट्टंगडी मॅम या दोघांचा आहे. या दोघांच्या मधलं काहीच एक्सप्लेनेशन नाहीये. आणि आय फील की तिथे त्यांचे खूप लेयर्स एस्टॅब्लिश करणं गरजेचं होतं. नक्की असं काय आयुष्यामधला त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे, त्यांचा चष्मा काय तोच आपल्याला दिसत नाही. आणि ती फार मोठी निराशाजनक बाब आहे चित्रपटाची. आता एक चोर एका घरामध्ये गेलाय, तर त्या घरामध्ये जायला इतर चाळीतली माणसं का घाबरतायत? मला ते लॉजिकच पटलं नाही. कारण एक चोर गेलाय फक्त आतमध्ये. खूप मोठा असा नाही गेलाय. तर त्याच्यामुळे ठीक आहे, चाळीतली माणसं पोलीस का घाबरतायत?
म्हणजे ह्या गोष्टी खूप बालिश आहेत आणि कॉमेडी करण्याचा जो एक डेस्परेट अटेम्प्ट आपल्याला तिथे दिसतो, तर ते अजिबात त्या गोष्टी झेपतच नाहीत आपल्याला. लॉजिक किंवा चित्रपटाचा हात सोडून पुढे निघून गेलेलं असतं आणि मग आपण असंच फक्त मख्खासारखे बघत बसत असतो त्या सगळ्या गोष्टी. चित्रपटाचा विषय फार महत्त्वाचा होता, फार कॉन्ट्रोव्हर्शियल सुद्धा होता आणि मला जेन्युइनली त्याचे वेगवेगळे कंगोरे बघायचे होते, नक्की वेगवेगळे चष्मे पाहायचे होते. कशा पद्धतीने ते या गोष्टीला मांडू पाहतायत, कशा पद्धतीने ते जस्टिफाय करण्याजोगं आहे पण का नाही आणि त्याच्याचमुळे पर्सनली मला जर का तुम्ही विचाराल तर मी या गोष्टीच्या साफ अगेन्स्ट आहे. तुमच्या आयुष्यात मुलं-बाळं हो नाहीतर नाही हो किंवा काही हो, पण अध्यात्म त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं. ज्यावेळेला आपल्याला आयुष्यात काय करायचंय, आपला जन्म का झालाय? आपल्या स्वतःच्या मनाशी आपली नाळ कशा पद्धतीने जुळलेली आहे, मनाला कंट्रोल कसं करायचं? कारण आज मनाला भीती वाटतेय, उद्या मनाला वेगळं काहीतरी वाटेल. मध हे लहान बाळासारखं असतं, मागे-मागे धावत नसतं जायचं. तुम्ही जर काहीतरी प्लॅनिंग करताय इतक्या वर्षांपासून, तर त्याच्याऐवजी अध्यात्माचा मार्ग निवडला असता, तर या गोष्टी करण्याचा प्रश्नच उरत नाही. पण लाइक आय सेड हा जगाचा वेगवेगळा चष्मा असू शकतो. मी तेच सांगते ना, मला हा माझा चष्मा मी तुमच्यासमोर मांडला. मला त्यांचाच चष्मा बघायचा होता म्हणून मी चित्रपट बघायला गेलो होतो. पण त्यांचा चष्मा मांडण्यामध्ये मेकर्स अपयशी ठरतात आणि तीच सगळ्यात मोठी नॉट सो सॅटिस्फाईड वाली गोष्ट आपल्याला जाणवू लागते. चित्रपटाचा विषय फार महत्त्वाचा होता, पण डिटेलिंग न दिल्यामुळे, वेगवेगळे कंगोरे न हाताळल्यामुळे मेकर्स आपल्याला इथे अपयशी दिसतात आणि एकंदरीत आता चित्रपटाच्या सगळ्यात मोठ्या, सगळ्यात निगेटिव्ह पॉइंटवरती मी आता येते, जो सगळ्यात शेवटचा निगेटिव्ह पॉइंट आहे. या चित्रपटामध्ये 2 आयटम नंबर्स आहे. पहिला आयटम नंबर आहे रेड रोज बारमधलं आणि दुसरा आयटम नंबर आहे एक असंच दाखवलंय पार्टीमधलं. आता मी इतक्या वर्षांपासून या आपल्या चॅनलवरती एकच आवाज उचलत आलेले आहे, की आयटम नंबर्स दाखवणं प्लीज बंद करा. मराठी सिनेमा असू द्या किंवा हिंदी सिनेमा असू द्या किंवा साऊथचे सिनेमे असू द्या. आपण प्रत्येक ठिकाणी त्यांना क्रिटिसाइजच केली आहे ही गोष्ट. कारण आयटम नंबर म्हणजे अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे समाजातली, असं मला वाटतं. एक स्त्री असते आणि ती फक्त उपभोगायची वस्तू आहे. हाच मेसेज त्या आयटम नंबरमधनं असतो. मला कुठलाही आयटम नंबर माझ्यासमोर तुम्ही आणून द्या आणि असं सांगा, की गायत्री ह्या आयटम नंबरमध्ये ॲक्चुअली लेखकाचं म्हणणं काहीतरी वेगळं आहे. नाही. प्रत्येक आयटम नंबरचा एक ठरलेला पॅटर्न असतो. एक मुलगी नाचत असते, तिच्या अवतीभोवती 100 ते 150 जेन्ट्स असतात, पुरुष असतात आणि ते तिला एक उपभोगायची वस्तू म्हणून पाहत असतात. तिच्यावरती झडप घालण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या पद्धतीने ती कोरिओग्राफी असते, अतिशय दळभद्री कोरिओग्राफी असते. अतिशय गलिच्छ पद्धतीच्या स्टेप्स असतात आणि अतिशय गलिच्छ वातावरण निर्मिती करणारे हे जे आयटम नंबर्स असतात, याच्यावरती बंदी आणली पाहिजे असं मला वाटतं. यांचा कथानकाशी काही संबंध नसतो. यांचा स्टोरी लाईनशी काहीही संबंध नसतो आणि इथेच हा माझा मुद्दा सिद्ध केल्याबद्दल मी या मेकर्सचे खूप खूप आभार मानते. कारण आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतेय. 2 आयटम नंबर्स आहेत. पहिलं रेड रोज बारमधलं. आता बघा, चित्रपट ज्यावेळेला तुम्ही पाहाल, मी स्पॉइलर्स देत नाहीये. त्यावेळेला रेड रोज बारमधलं जे गाणं आहे ना, ते काही अंशतः का होईना, पण ते गाणं त्या कथानक ते डिमांड करत होतं. कारण तुम्ही एका बारमध्ये जाताय. आणि तिथे गेल्यानंतर वातावरण काय असतं, कसं असतं वगैरे. एखादं कडवं दाखवू शकले असते, पण अख्खं गाणं त्यांनी दाखवलंय. हरकत नाही. बरेचदा असं होतं, की मेकर्स एकच कडवं दाखवतात, मग ते पूर्ण गाणं YouTubeवरती अवेलेबल असतं, पण इथे तसं करत नाही. ते अख्खं गाणं दाखवलं, बरं हरकत नाही. बरं त्याच गाण्याचा नंतर म्हणून वापर करण्यात आलेला आहे चित्रपटामध्ये. दुसरंच एक गाणं आहे, सखूबाई. आई शपथ सांगते, ते असंच वरच्यावर असं फेकून टाकलंय, म्हणजे असं फेकलंय आणि ते वरच्यावरच असं राहतं. ते चिटकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण सिनेमामध्ये त्या गाण्याचा काहीही संबंध नाही आणि कोण आयटम नंबरचं ज्या आयटम नंबरला तू समोर नाचताना बघतोयस, तिचं नाव तू तुझ्या मुलीला देशील. मला आपल्या चॅनलवरच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांना, पुरुषांनाही विचारायचे, तुम्ही तुमच्या मुलीचं नाव, एखाद्या आयटम नंबरचं नाव द्याल का? ह्याच्यामध्ये काय लॉजिक आहे? ह्या छोट्या-छोट्या डिटेलिंग इतक्या महत्त्वाच्या असतात. जेन्युइनली स्पीकिंग दिस गाईज आणि इट्स हाय टाईम राइट नाऊ दॅट मला जेन्युइनली असं वाटतं, की हे अननेसेसरी आयटम नंबर मध्ये-मध्ये टाकायचे. यांना असं वाटतं, की मसाला टाकला की मग सगळे लोकं नेत्रसुख घेण्याकरता थिएटर्समध्ये येतील. गेला तो काळ, गेला तो काळ. जस्ट मूव्ह ऑन. मूव्ह ऑन फ्रॉम दॅट फेज. पीपल हॅव मूव्हड ऑन ऑलरेडी. लोकांनी मध्ये वर्ल्ड सिनेमाला एक्सप्लोर केलंय. वर्ल्ड सिनेमा. ज्याच्यामध्ये चिक्कार मोठमोठ्या गोष्टी घडताय आणि तुम्ही जर म्हणाल, की आपण आपल्या मराठी चित्रपटांना त्यांच्याशी कंपेअर कर अजिबातच नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट मांडत आलेली आहे, की आपल्या मराठी सिनेमाचं कंपॅरिझन मी कधीच इतर सिनेमांसोबत करत नाही. मी प्रत्येक मराठी सिनेमाला जाण्याच्या आधी स्वतःला हे सांगते, की गायत्री पहिले 5 सिनेमे कुठले पाहिले होतेस बाळा आठव आणि त्याच्याशी तुला एक एक पॅटर्न तुझा ठरवायचा आहे, की आता तुला कुठला दर्जा आवडलाय, काय गोष्टी आवडल्या, काय गोष्टी नाही आवडल्या. ऑब्व्हियसली मी या चित्रपटाचं 400 कोटी, 200 कोटीच्या सिनेमासोबत जर कंपॅरिझन केलं, तर ती मी मूर्ख ठरेन ना? नाही करत आपण. पण किमान ज्या गोष्टीला म्हणजे ज्या गोष्टीचा पार
चोथा झालाय आता, की बॉलिवूड, साऊथ म्हणजे त्यांना लोकं दररोज शिव्या घालतात त्या गोष्टीसाठी. ती आता तो खरकटा ट्रेंड मराठीमध्ये आणतायत मेकर्स आणि जबरदस्ती ते अननेसेसरी म्हणजे त्या 2 गाण्यांऐवजी मी जेन्युइनली सांगते अजून काही सीन्स जर मोहन आगाशे सर आणि रोहिणी हट्टंगडी ताई जे मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी, की जो पर्स्पेक्टिव्हच मिसिंग आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा विषय होता अख्ख्या चित्रपटाचा. ते काही सीन्स लिहिले असते एक्स्ट्रा वाढीव, ते काही सीन्स दाखवले असते, तर कदाचित हा सिनेमा वाळवीच्या लेव्हलला जाऊ शकला असता. पण तो जाता-जाता राहून जातो आणि खूप मोठं अपयश पदरात येतं. बट स्टिल आय वुड से मी 3 स्टार दिले चित्रपटाला आउट ऑफ 5 आणि तुमचं काय मत आहे? तुम्ही जर का आतली बातमी फुटली हा सिनेमा पाहिला असेल तर. बाय द वे माझ्या आजूबाजूला हा सिनेमा पाहण्याकरता जेन्युइनली सगळे अथाशियन झाले होते. म्हणजे 60-70 ओलांडलेले सगळेजण आले होते. ते बघून खूप भारी वाटलं. हायसं वाटलंय बघा सिनेमा कसा आहे काय तो नंतरचा भाग येतो. पण माझ्यासोबत ज्यावेळेला मला अशी चिक्कार गर्दी दिसते ना आपल्या मराठी सिनेमांना, ते बघून मला खूप भारी वाटतं आणि मला जेन्युइनली त्या एका वातावरणात सिनेमे पाहायचे. जिथे मराठी ॲक्टर्सची एंट्री होते, शिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत आणि सगळीकडे कौतुक करतायत, हसतायत, पोट धरून-धरून असं पोटात दुखतंय आता आणि एन्जॉय करतायत ते 2 ते 2.5 तास एकमेकांसमवेत. तर येस. बाकी तुमचं काय मत आहे? आतली बातमी फुटली आहे चित्रपटाबद्दलचं कमेंट सेक्शनमध्ये कळवायला तुम्ही विसरू नका. कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा अजून मला बघायचा आहे. माझ्या शहरात अनफॉर्च्युनेटली एकच शो आहे. त्याच्यामुळे तो आता मी उद्यावर टाकलाय. आजचा शो रनच नाही झाला. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली मला हा सिनेमा पाहावा लागलाय आधी. बाकी सिटी लाईट्स हिंदीवरती जॉली एल-एल-बी 3 आणि द बॅड्स ऑफ बॉलिवूड याचे सुद्धा रिव्ह्यूज आलेले आहेत. ते चेकआउट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.